श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 3. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपणा सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आपण मागील अध्यायात पाहिले की कलकत्त्याहून आलेल्या साहेबाला आपण कुठून आलो आहे यांचे उत्तर स्वामींनी दिले व श्री स्वामींनी स्वतः विषयी सांगितले व स्वामींच्या मंगळवेढा येथील कथन आलेले आहे. आता या अध्यायामध्ये श्री स्वामींच्या अक्कलकोट आगमनाविषयी वृत्तांत सांगितला आहे. मंगळवेढ्याहून पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ मार्गे श्री स्वामी समर्थ सोलापुरात येऊन पोहोचले. अक्कलकोटात प्रवेशाला सुरुवात करताना स्वामींचे परमभक्त चिंतोपंत टोळ सोबत होते. मात्र काही कामानिमित्त टोळ यांना अर्ध्या वाटेतून माघारी परतावे लागल्यामुळे श्री स्वामी एकटेच अक्कलकोटच्या दिशेने रवाना झाले. अक्कलकोट येथे येताच क्षणी त्यांनी सर्वप्रथम एका थट्टेखोर रविंद्राला चमत्कार दाखविला आणि पुढे चोळप्पाच्या घरी स्वामींनी आपला मुक्काम केला. तेव्हा पूर्व पुण्याईच्या योगाने चोळप्पाच्या घरी श्री स्वामी कृपाधन चालत आले. कोणत्याही प्रकारचे योगतत्व नसूनही केवळ भक्तिबळाचे सामर्थ्य बाळगणाऱ्या भक्तांवर श्री स्वामींनी अपार माया आणि कृपा केली. चोळप्पाच्या घरात वास्तव्य करणाऱ्या श्री स्वामींची कीर्ती जेव्हा अक्कलकोटचे राजेसाहेब मालोजींच्या कानी पोहोचली तेव्हा श्री स्वामींचे दर्शन कसे घडेल या उत्सुकतेमध्ये असताना स्वामी राजवाड्यात अवतीर्ण झाले. साक्षात स्वामींना समोर उभं पाहून राजसभेतील सर्वजण चकित झाले. तसेच राजेसाहेब सिंहासनावरून खाली उतरले आणि धावत जाऊन श्री स्वामींना दंडवत घातला. भक्तांसाठी सगुण साकार झालेल्या निराकार निर्गुण श्री स्वामींच्या चरण पादुका मस्तकी धरून श्री विष्णूही ब्रह्मानंदात मग्न होतात. तिथे राजांचे काय कौतुक. आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 3 अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी